मिळत आहे त्या कारणाने आम्हाला थोडासा टाइम आहे। आम्ही आता जाणार कुठे पावसात लहान पोरांना केस केले त्यांच्यावर कसं चाललंय पण आम्हाला याबद्दल काही माहीतच नव्हतं। आता सर्वांचे छोटे छोटे पोरं आहेत परत आम्ही पण छोटे होतो। आमचं आता माझी आता 12वी चालली आहे आणि माझ्या मानसिक असं लाईक मेंटल हेल्थ इतकी खराब झाली आहे माझी, कारण मला समजतच नाही कसं अभ्यास करू मी। हे सर्व त्रास झाला। आम्ही इकडेच राहतो आणि असं झालं आमचे इन्व्हेस्ट केलेले पैसे सर्व डुबले आणि आम्हाला फसवणूक केली। आम्ही लाईक कसं करायचं आता, कुठे जायचं, कुठे आम्हाला घर नाही काय नाही, आम्ही कुठे जाणार। अतिक्रमण विभाग सिडको पावसाला सांभाळशिप करू शकत नाही। इथं टोटल डेव्हलपमेंटला गेलेली जागा आहेत। आता रिकन्स्ट्रक्शनचं पूर्ण काम चालू आहे। इथे उरणमध्ये फ्लॅट भेटत नाही आहेत आणि 2 दिवसात तुम्ही आम्हाला सांगता फ्लॅट खाली करून द्या, तर कसं देणार? आणि आमचा तो स्वतःचा आहे, आम्ही घेतलेला आहे विकत। एक मिनिट, विकत घेतलेला आहे तो फ्लॅट, तो विकत घेतलेला फ्लॅट आहे आणि तो जो बिल्डर आहे आणि त्या बिल्डरने आम्हाला विकलाय। आमची फसवणूक झाली, त्या विरोधात न्यायच भेटणार नाही का आम्हाला? आम्हाला त्या विरोधात न्याय भेटणार नाही आम्हाला। जर 14 साली झालं आम्हाला येणे परमिशन 2.5 गुंठ्याचं दाखवलं बिल्डरनी। त्याने आम्ही व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून मुद्रांक भरून शासनाकडे रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि रीतसर आता आम्हाला येणे परमिशन 2.5 गुंठ्याचं दाखवून त्यांनी ABC एवढ्या बिल्डिंगी भरल्या। ह्याला जबाबदार आम्ही कुठे असू शकतो? बिल्डर असू शकतो ना। मग बिल्डरनी दिशाभूल केलेली आमची। वर्ष 2014 मध्ये जेव्हा याचं बांधकाम होत होतं, जेव्हा ऑनगोईंग म्हणजे सुरू होतं, तेव्हा यांना MRTP नोटीस देण्यात आलेली आहे। जेव्हा बिल्डिंगला आपण MRTP नोटीस दिली आहे त्यानंतर 2016ला या विकासकांवर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। तरी सुद्धा बांधकाम तसंच सुरू राहिल्याने आणि एक रिट पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल झाली होती। त्या अनुषंगाने ते रिट पिटिशन मध्ये विकासक मला वाटतं विवेक देशमुख एक आहेत आणि ते जयवेंद्र कोळी यांना सुद्धा पार्टी केलेलं होतं। याच्यामध्ये ग्रामपंचायत, तहसीलदार, सिडको, कलेक्टर या सगळ्यांना त्याच्यामध्ये पार्टी केलेलं आहे।